नमस्कार मित्रांनो, बोगस पीक विम्याचं प्रकरण विधानसभेमध्ये सुद्धा जोरात गाजलं होतं। आमदार सुरेश धस यांनी परळी पॅटर्न म्हणून खूप मोठे असे आरोप केले होते आणि त्या संबंधीची एक बातमी आहे मित्रांनो, आपण ती सविस्तर बातमी बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात कोणत्या गावामध्ये हा बोगस पीक विमा भरला गेला होता, त्यामध्ये तुमचं गाव आहे का याबद्दल सविस्तर तुम्ही सुद्धा माहिती घेऊ शकता। तर मित्रांनो, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना शिक्षा करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार सुरेश धस यांनी परळीतील बोगस शेतकरी, परभणीतील शेतकऱ्यांची जमीन दाखवून पीक विमा भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप केला होता। याची दखल शासनाने सुद्धा घेतली होती। 11,000 शेतकऱ्यांनी 26,000 हेक्टरचा बोगस विमा काढल्याचे 17 गावात समोर आले आहे। कृषी विभागाने बोगस शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विम्याची आता दखल घेतली आहे। असे शेतकरीही शोधले आहेत, मात्र त्यावर पुढे काय करायचे यावरून संभ्रम होता। त्याचा परिणाम म्हणून मागील 3 दिवसापासून केवळ कागदी खेळ खेळला जात होता। माध्यमातून सुद्धा तगादा लागल्यानंतर शासनाने याचा अहवाल पाठविण्याची तयारी कृषी विभागाने दाखविली होती, मात्र तरीही तो पाठविलेला नव्हता। आता शासनानेच हा अहवाल मागविला आहे। त्यामुळे कृषी विभागाने 4 तालुक्यातील 17 गावात झालेल्या बनवेगिरीचा अहवाल शासनाला सादर केला आहे। कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या काळात हा प्रकार वाढल्याकडे आमदार धस यांनी अंगुली निर्देश केला होता। या प्रकारचे सर्वाधिक लोन आमदार धस यांनी म्हटल्याप्रमाणे सोनपेठ तालुक्यात दिसत आहे। या एकाच तालुक्यातील 8 गावे बोगस विम्याच्या कचाट्यात सापडली आहेत। तर त्यानंतर जिंतूर तालुक्यात अटक केला आहे। जिंतूर तालुक्यात 6 गावातील शेतीवर बोगस शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरला आहे। तर पालममधील 2 व गंगाखेडमधील 1 गावात समावेश आहे। भरलेला गावनिहाय पीक विमा बघा मित्रांनो, पालम, मोजमाबाद तांडा 397 शेतकरी 1000 हेक्टर क्षेत्रावर, पालम रामापूर तांडा 1375 शेतकरी 3781 हेक्टरवर भरला होता। सोनपेठमधील 474 शेतकरी 1377 हेक्टरवर पीक विमा भरला होता। सोनपेठ एम 812 शेतकरी 2306 हेक्टरवर विमा भरला होता। सोनपेठमधील सखाराम तांडा 347 शेतकरी 912 हेक्टरवर विमा भरला होता। सोनपेठ भाऊचा तांडा 1300 शेतकरी 2912 हेक्टरवर विमा भरला होता। सोनपेठ कोठाळा तांडा 178 शेतकरी 399.95 हेक्टरवर विमा भरला होता। सोनपेठ रेवा तांडा 2094 शेतकरी 3625 हेक्टरवर विमा भरला होता। सोनपेठ तुकाई तांडा 255 शेतकरी 546 हेक्टरवर विमा भरला होता। सोनपेठ मुंशीराम तांडा 440 शेतकरी 1090 हेक्टरवर विमा भरला होता। त्यानंतर गंगाखेडमधील आनंदनगर 2392 शेतकरी 5248 हेक्टरवर विमा भरला होता। त्यानंतर आहे मित्रांनो जिंतूर तालुक्यातील अंगदगाव तांडा 180 शेतकरी 483 हेक्टरवर विमा भरला होता। जिंतूरमधील केहाळ तांडा 24 शेतकरी 61 हेक्टरवर विमा भरला होता। जिंतूरमधील लिंबाळा 247 शेतकरी 542 हेक्टरवर विमा भरला होता। जिंतूरमधील पोखर्णी तांडा 313 हेक्टरवर विमा भरला होता। 313 शेतकरी 855 हेक्टरवर विमा भरला होता। जिंतूरमधील सेवालाल नगर 38 शेतकरी 145 हेक्टरवर विमा भरला होता। जिंतूर तेलवाडीमध्ये 330 शेतकऱ्यांच्या 833 हेक्टरवर विमा भरला होता। यामध्ये महत्त्वाची गोष्ट, तांड्यावरील शेती या बोगस पीक विम्यामध्ये लक्ष केली आहे असंही निदर्शनात आलेलं आहे। आणि त्यानंतर बोगस पीक विमा भरताना वाडी तांड्याच्या भागातील शेतीला लक्ष केल्याचा प्रकार समोर येताना दिसत आहे। जी नावे यादीत दिसत आहेत त्यामध्ये तांड्यांची संख्या 75% जास्त आहे। नेमकी अशाच भागातली शेती लक्ष करण्यामागचे कारण कळायला मार्ग नाही। तर मित्रांनो, असा हा भरलेला बोगस पीक विमा आहे। पण मला एक शेतकऱ्यांना विचारायचं आहे की तुम्ही स्वतः या तुमच्या शेतामध्ये त्यावेळेस पीक विमा भरला होता का, किंवा भरताना तुमच्या क्षेत्रामध्ये विमा भरलेला गेला आहे असं तुम्हाला त्या पोर्टलवर दाखवलं होतं का, हे सुद्धा तुमच्या लक्षात येतंय का बघा। कारण जर आपल्या जमिनीवर दुसऱ्यांनी कोणीतरी विमा भरला असेल
तर आपण ज्यावेळेस विमा भरायला जातो त्यावेळेस कोणीतरी अगोदरच या शेतावर पीक विमा भरला आहे असं दाखवत असतं. असं तुम्हाला दाखवलं होतं का हे तुमच्या लक्षात येतंय का? नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद. अशी ही बातमी होती.